कवठे महांकाळ तालुक्यातील नागज गणातून संतोष पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत महायुतीच्या अधिकृत उमेदवाराला पाठिंबा जाहीर केला आहे. 2026च्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संतोष पाटील यांनी नागज गणातून भरलेला आपला अपक्ष अर्ज मागे घेतला आहे. महायुतीला पाठिंबा स्थानिक राजकारणातील समीकरणे आणि वरिष्ठ नेत्यांच्या चर्चेनंतर त्यांनी महायुतीच्या अधिकृत उमेदवारास सक्रिय पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. संतोष पाटील यांच्या या निर्णयामुळे नागज गणात महायुतीची ताकद वाढली असून विरोधकांसमोरील आव्हान अधिक कठीण झाले आहे. सांगली जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये सध्या जागा वाटप आणि बंडखोरी शमवण्यासाठी महायुतीकडून जोरदार प्रयत्न सुरू आहेत. यावेळी संतोष पाटील म्हणाले. कॅमेरामन राजू कदमसह TS न्यूज मराठीसाठी मुख्य संपादक तानाजी शिंगाडे. सर्वांना माझा नमस्कार. माझे नाव संतोष तुकाराम पाटील. मी नागज पंचायत समिती गणातून 55 उमेदवारी अर्ज दाखल केलेला होता व महायुतीतील नेते माननीय आदरणीय अजितरावजी घोरपडे सरकार व माजी खासदार संजय काका पाटील व अन्य महायुतीतील नेते यांच्या आदेशानुसार मी अर्ज आज परत घेतलेला आहे व आमचे जिल्हा परिषदचे उमेदवार रावसाहेब पाटील व पंचायत समितीचे उमेदवार आमचे आधारस्तंभ घाटमातेचे नेतृत्व धडाकेबाज अनिलदादा शिंदे यांच्यासाठी मी रात्रीचा दिवस करून मी पूर्णपणे सहकार्य करून व त्यांच्याबरोबर कायम राहून त्यांना भरघोस मताने निवडून आणण्याचा प्रयत्न करेन व थांबतो.